लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नागेबाबा सभासद मासिक ठेव योजनेअंतर्गत अपघाती निधन झालेल्या सभासदांच्या वारसांना 2 लाख रुपयांचा धनादेश प्रदान। श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेच्या सभासद मासिक ठेव योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून रुपये 2 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला। दिनांक 7 डिसेंबर रविवार दुपारी 3 वाजता आयोजित कार्यक्रमात स्वर्गवासी देवीदास मधुकर हळीकर पैठण शाखा खातेदार यांच्या वारसांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला। काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात हळीकर यांचे निधन झाले होते। ते नागेबाबा मासिक ठेव योजना नियमितपणे चालवत असल्यामुळे या योजनेअंतर्गत त्यांचे वारस पात्र ठरले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून नागेबाबा मल्टीस्टेट संस्था आर्थिक क्षेत्रासोबतच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे। कोरोनाच्या काळातही संस्थेने कोरोना योद्धा म्हणून समाजसेवा केली। सभासदांचे संरक्षण व कुटुंबाचा आधार हा उद्देश ठेवून चालवलेल्या नागेबाबा सभासद मासिक ठेव योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते। त्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमास हरिभक्त पंडित डी.के. महाराज, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, प्रशांत कुलकर्णी, राजूभाऊ चिंदे, एडीओ बळीराम सुसे, शाखा समन्वयक पोपट जमधडे, शाखाधिकारी शिवाजी नजन, गोरखनाथ नाईक, कृष्णा शेळके, संदीप भालशंकर आदी मान्यवर उपस्थित होते। परिवाराशी गेल्या 4-5 वर्षापासून त्या ठिकाणी जोडलेले होते आणि आपल्या परिवारातील सदस्य या ठिकाणी काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि आपल्या संस्थेचं कर्तव्य आहे की या आपले जे परिवारातील लोक या ठिकाणी आहेत यांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला सहभागी होता यावं, त्यांना दुःखामध्ये आपल्याला या ठिकाणी आधार देता यावा, या उद्देशाने आपण आज या ठिकाणी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देणार आहोत। आणि श्रद्धांजली दिल्याच्या नंतर आपण जे त्यांच्या आपल्याकडं RD म्हणून आपली जी स्कीम 1400 रुपये आपल्याकडं त्या ठिकाणी डेली जमा करायची आणि त्याचा पिरियड जो होता तो 6 वर्षाची त्या RDची मुदत होती। त्या मुदत संपायच्या आत त्या ठिकाणी त्यांचं दुःख त्या ठिकाणी निधन झालेलं आहे। आणि आपल्या संस्थेची पॉलिसी अशी आहे की जे आपले सेविंगचे खातेदार असतील, RDचे खातेदार असतील की ज्यांचं आपल्याकडे रेग्युलर त्या ठिकाणी भरणा आहे, रेग्युलर व्यवहार आहे, तर संस्थेची पॉलिसी आहे की आपण त्यांना त्या ठिकाणी 2 लाखाचा इन्शुरन्स त्या ठिकाणी देतो। आणि त्या स्कीममध्ये आज आपले जे खातेदार आहेत तर त्या स्कीमच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी त्यांना 2 लाखाचा या ठिकाणी विमा इन्शुरन्स आपण देणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी आज सर्वजण उपस्थित आहोत। तर सर्वप्रथम आपण त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत। तर मी डी.के. महाराजांना या ठिकाणी विनंती करतो। 4 लाख लोकांना आपण त्या ठिकाणी 7-8 दिवस जेवणाची सुविधा दिली। मोठ्या सप्ताह त्या ठिकाणी आपण नागेबाबा असतील, रामायण असतील, कोणत्याही प्रकारचे विविध कार्यक्रम असतील, आपण त्या ठिकाणी एक सभासदांना कुठंतरी हवा वाटावा, आपला परिवार योग्य वाटेवर योग्य दिशेने चालला हे आपल्या लक्षात आणून द्यायचं, बाकी काही विषय। आज खऱ्या अर्थाने देवीदास भाऊसारखे सभासद चांगले प्रामाणिक सभासद जर असत तर संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला असेल, संस्थेमध्ये जे अधिकारी वर्ग आहे, संस्थेचे जे संचालक मंडळ आहे, संस्थेचे जे चेअरमन आहे, त्यांना एक अभिमान वाटतो। आपला खातेदार एक चांगल्या पद्धतीने आपल्या सोबत व्यवहार करतो, आपल्यावर विश्वास टाकतो आणि ते विश्वासाला पुढे त्याला जाणार नाही याची दक्षता नेहमीच नागेबाबा परिवार घेतो। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं कित्येक वेळा आपण सामाजिक काम म्हणून गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी MPC UPC स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला पुण्यासारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी राहणं, त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी क्लास लावणं परवडत नाही। म्हणून आपल्या सभासदांच्या सोयीसाठी आपण भेंड्याला नागेबाबा भक्त निवासमध्ये एक स्पर्धा अभ्यासिका केंद्र आपण त्या ठिकाणी चालू केलं आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास त्या ठिकाणी 90 ते 95 विद्यार्थी जी PSI सारख्या पदावरती आपण त्या ठिकाणी 1 रुपया न घेता त्यांना त्या ठिकाणी आपण पाठवू। एक आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, नागेबाबा परिवारामध्ये आपण काम करतो। नागेबाबा परिवार हा श्री संत नागेबाबांचा आशीर्वाद घेऊन संत महंताच्या विचाराने चालणारा हा परिवार आहे। आणि खऱ्या अर्थाने देवीदास भाऊंना
आता जवळपास किती दिवस झाले? 3 महिने. 3 महिने झाले. एक कार्यक्रम घ्यावा कसा, हा कार्यक्रम घेण्यासारखी वेळ पण नाही. आज आपल्या कुटुंबातील करता माणूस आपल्यातून निघून गेला. खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आज देवदास भाऊंच्या घरच्यांना मी या ठिकाणी आश्वासित करतो, नागेबाबा परिवाराचा, देवदास भाऊंचा खूप मोठ्या या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. आपल्या सर्वांचं प्रेम आहे, म्हणून या ठिकाणी नागेबाबा परिवार आपल्या सर्वांच्या सोबतीने या ठिकाणी काम करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.